मकर संक्रांती विशेष बनवूया जराही कडक किंवा चिवट न होणारे तिळगुळ लाडू। हे पाकातले तिळाचे लाडू अचूक पद्धत वापरून आणि काही टिप्स वापरून बनवले तर अजिबात कडक होणार नाहीत। पूर्ण रेसिपी सुद्धा चॅनलला अपलोड केलेली आहे, ती नक्की जाऊन चेक करा। लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर तीळ भाजून घेऊया। इथे मी 1 कप सफेद तीळ घेतलेले आहेत। पॉलिश किंवा बिना पॉलिशचे तीळ तुम्ही घेऊ शकता। मंद आचेवर आता हे खरपूस भाजून घेऊया। तीळ भाजून घेतल्यामुळे त्यात हलका ओलावा असेल तर तो निघून जातो, त्यासोबतच मग लाडू खायला अजून जास्त चविष्ट होतात। तीळ गरम झाल्यानंतर मी ताटात काढून थंड व्हायला ठेवलेत। आता पाव कप शेंगदाणे घेऊन ते सुद्धा कढईमध्ये 2 ते 3 मिनिटसाठी बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आणि मग थंड करून त्याच्यावरची अशी टरफलं काढून घ्यायची। वरवंट्याच्या मदतीने हे शेंगदाणे मी क्रश करून घेणार आहे। वरवंटा नसेल तर लाटण्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। शेंगदाण्याचे असे आपल्याला तुकडे हवेत, कूट नकोय, त्यामुळे वरवंटा किंवा लाटण्याचा वापर करायचा। आता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। ज्या कपने तीळ घेतले त्याच कपने 1 कप बारीक चिरलेलं गूळ सुद्धा घालायचं। 1 चमचा पाणी, 3 चमचे साखर घालून मंद गॅसवर सतत ढवळत ह्याचा पाक बनवून घ्यायचा। म्हणजे हे अगोदर वितळवून घ्यायचं। वितळल्यानंतर असे फेस यायला लागतात। 1 मिनिट झाल्यानंतर हे पाक पाण्यात घालून चेक करायचं। अशी तार निघते म्हणजे परफेक्ट हे तयार झालेलं नाहीये। पुन्हा 1 ते 1.5 मिनिट शिजवायचं बारीक गॅसवर। त्यानंतर पुन्हा मी पाण्यात थोडं पाक घातलं तर हे पहा असा कडक गोळा तयार होतोय, म्हणजे पाक तयार आहे। आता या पाकामध्ये पटापट भाजलेले तीळ, क्रश केलेले शेंगदाणे, 1 चमचा वेलची पूड घालूया आणि गॅस बंद करून हे पटापट मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हलकं 1 मिनिट थंड करून घ्यायचं फक्त, आणि मग हाताला पाणी लावून हे थोडं थोडं मिश्रण घेऊन असे लाडू वळवून घ्यायचे। तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे लाडू करू शकता। पाणी हाताला लावून घेतल्यामुळे हाताला चटका कमी बसतो। काही लाडू तयार करून झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा घट्ट झालेलं आहे, तर मी गॅसवर ठेवलं आणि थोडं मिक्स करत करत ह्याला मऊ करून घेतलं आणि पुन्हा या मिश्रणाचे लाडू वळवून घेतले। अशा पद्धतीने जराही कडक किंवा चिवट न होणारे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत। सविस्तर रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे, चेक करा।